हिस्ट्री रिपीटिंग itself. I'm a political science teacher and मुझे पता है अब चेंज होगा. When the youth come on the road, nobody can stop. And I'm with my children. I'm with my daughter. एकंदरीत जर बघितलं तर आक्रमकतेने जे आहेत ते विद्यार्थी आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. प्रामुख्याने बघितलं तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही त्यांची सगळ्यात पहिली प्रमुख मागणी आहे आणि त्यामुळेच आम्हाला न्याय हवा अशी देखील त्यांच्या भावना ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने जे आहेत ते तरुण वर्ग जो आहे तो आता रस्त्यावरती उतरताना आपल्याला बघायला मिळतोय. आम्हाला न्याय मिळावा, शिक्षण मंत्र्यांनी थेट राजीनामा द्यावा अशी देखील भावना त्यांच्या आहेत. एकंदरीत काय सांगशील काय? मला वाटते धर्मेंद्र प्रधाननी रिझाईन द्यायला पाहिजे. कशाला त्यांच्यामुळे सगळं झालं आहे आणि ते रिस्पॉन्सिबल आहेत पण ते अकाउंटेबिलिटी घेत नाही म्हणून एवढं सगळं झालं आहे. ते मर्डर आहेत, त्यांनी मर्डर केला आहे मुलांचा आणि ते ह्याची अकाउंटेबिलिटी नाही घेत. नक्कीच या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अतिशय भावनात्मक आहेत पण त्यामुळे कुठेतरी तरुण जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला दादरमध्ये उतरताना बघायला मिळत आहे. कॅमेरामॅन विनोदचा मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई. आपण पाहतोय मुंबईतील शिवाजी पार्कात विद्यार्थी मोठ्या संख्येनं जमलेले आहेत. या आंदोलनाला त्यांचा चांगलाच प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय या सरकारविरुद्ध. कारण सरकारने 26 दिवसात आपल्याला उत्तर दिलं नाही आणि अजून पण एक सॅटिस्फॅक्टरी उत्तर दिलं नाहीये. आपल्याला अजून पण उत्तर पाहिजे की मुलांना दिल्लीमध्ये का मारण्यात आलंय, त्याचं लवकरात लवकर सोल्युशन काढण्यात आलं पाहिजे सरकारद्वारे. थँक्यू. मराठी नहीं आता है. मैं कहना चाहूंगी ये प्रोटेस्ट में जितनी भी अफवाहें हो रही थी कि यहाँ पे लोग पाकिस्तानी सपोर्टर्स आए हैं, ये सब झूठ है. यहाँ पे सारे लोग नीट के साथ सपोर्ट में है. देयर इज नो वन दैट इज सपोर्टिंग एनी सॉर्ट ऑफ ब्रांडेड प्रोपेगेंडा. और मेरे को सरकार से ये कहना है, अगर इतने सारे लोग पाकिस्तानी है तो आपकी एक्सटर्नल मिनिस्ट्री क्या कर रही है? व्हाट इज योर फॉरेन मिनिस्ट्री डूइंग सर? वहाँ पे भी आपके होल्स लगे हुए हैं एंड देन यू ब्लेमिंग द स्टूडेंट्स. प्लीज अगर अपने इनकॉम्पिटेंस के लिए हमें ब्लेम मत कीजिए. थैंक यू. बघितलं तर हे जे हमें कहना है कि अगर हम इस देश का भविष्य है तो दे शुड लिसन टू अस. वो हमारी सुननी चाहिए, हमारे बारे में सोचना चाहिए. प्राइम मिनिस्टर हमेशा बोलते कि वो हमारी मेंटल हेल्थ का ध्यान रखते हैं, तो फिर अभी क्यों नहीं सुन रहे हैं? सर, आजच्या आंदोलनाच्या देशातली जी परिस्थिती आहे, संपूर्ण देशातले विद्यार्थी मला चालू झाल्यावर सांग. आजचं आंदोलन बघू शकता शिवाजी पार्कला संपूर्ण देशातला मुंबईतला आणि विविध राज्यातला तरुण आजच्या आंदोलनामध्ये उतरले. पूर्ण देशभर आंदोलन उतरलेलं आहे. कालच सोनम वांगचूक सरांनी उपोषण सोडलेलं आहे आणि प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांची की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा इथे झाला पाहिजे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे जे आहेत सरकारने मागे घेतले पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा जो आक्रोश बघता नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याच्या संदर्भातली भूमिका आपण बघतो आंदोलनाच्या माध्यमातून होऊ शकते. मला वाटतं 2014 पासून जवळजवळ 150च्या वर पेपर लीक झालेले आहेत. तर मला वाटतं सातत्याने जर आता मला वाटतं काही दिवसा अगोदर देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाने भेट घेतली आणि भेटीच्या दरम्यान त्यांनी सांगितलं की एमपीएससी सुद्धा ऑनलाईन घ्या. जर एमपीएससी जर ऑनलाईन घेतली, सगळ्यात पेपर जर ऑनलाईन घेतले तर विद्यार्थ्यांचं भवितव्य कुठेतरी धोक्यात येणार आहे. त्यामुळे असं वाटतं की ह्या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं. पूर्ण भारत हा उतरलाय आणि भारताची लोकसंख्या 50% तरुणांचा देश आहे. हा देश सोबत उभा आहे आणि हा देश जो उभा राहिलेला आहे हे सरकार जे आहे हे नक्कीच पडेल. येणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. धन्यवाद. पाहिलं तर डॉक्टर माझं नाव नाही सांगेल मी, माझ्या नावात काही ठेवलं नाही आहे. मी 3rd इयर MBBSचा विद्यार्थी आहे. मी 3rd इयर MBBSचा विद्यार्थी आहे. आज मला स्कूलचे पोरं विचारतात की दादा मी पण मोठा होऊन डॉक्टर बनू का? माझ्याकडे बोलायला काही नाही आहे त्यांच्यासाठी. काय सांगू त्यांना की तुम्ही हा एक्झाम द्या पण तुमचा पेपर लीक होऊन जाईल, तुम्हाला 10 वेळा तोच पेपर परत द्यावा लागेल. काय म्हणणं आहे धर्मेंद्र प्रधानचं? काय म्हणणं आहे त्यांच्या आईबाबांना? मी काय सांगू? 20 पेक्षा जास्त पोरं मेले आणि ते तर आपल्याला माहिती आहे किती मेले, आतमधून किती मेले असतील. विचार करा. इस्तीफा देना है उनको और क्या.
मोदी भी दे, प्रधान भी दे, सब दे और कुछ नहीं. एकंदरीत बघितलं तर मोठ्या संख्येने जे आहेत ते तरुण जे आहेत ते आपल्याला बघायला मिळते. आज रात को मोदी से ये भी आया था कि वो कोई एक्शन लेंगे. आप क्लियरली देख सकते हो, बस एक्शन इनफ नहीं है, हमें रेसिग्नेशन चाहिए. इट इज नॉट दैट कोर्ट विल डू समथिंग, वी नीड एक्चुअल एक्शन, वी नीड अकाउंटेबिलिटी फ्रॉम द गवर्नमेंट. जो गवर्नमेंट अब तक छुपा रही है, कभी हमें मिला नहीं अकाउंटेबिलिटी. तो ये हमारी जनरेशन की रिक्वेस्ट है कि अकाउंटेबिलिटी काश हो. ये गवर्नमेंट ने कभी भी कुछ अकाउंटेबिलिटी नहीं ली है, एंड दैट इज द वन थिंग वी आर एक्चुअली डिमांडिंग. मेरा भी इंटरव्यू लो, मेरा भी. यहाँ पे जो भी बच्चे लोग आए सही गिला है, जो भी क्राउड है वो सही है, जो भी हो रहा है वो सही है. पेपर लीक हुआ वो गलत है. मैं भी एक बात बोलना चाहूंगा, नहीं देखो यहाँ पे रुक जा. यहाँ पे जो भी हो रहा है वो एकदम सही हो रहा है, जो भी होएगा सही होएगा, और जो भी होता है सही होता है. मोदी और आरएसएस को समझने की जरूरत है. आरएसएस को समझने की जरूरत आपके कंट्रोल में नहीं है. आपको जरूरत है जेएनजी को समझने की. पेपर लीक का जो मामला है पहली बार नहीं हुआ है, 2019 में हुआ, 2024 में हुआ, 25 में हुआ, 26 में कंटिन्यू हुआ. बच्चों ने 21 से 22 बच्चों ने सुसाइड किया है. आज जरूरत है हमारे एजुकेशन डिपार्टमेंट को सही करने की. ऐसे रहा तो ना चले, और आपके साथ ना कोई था, ना कोई है और ना कोई आगे रहेगा. What are the students asking for? Accountability क्यों नहीं देते हो? Accountability is missing everywhere. We are asking for accountability every day. Students are getting beaten at Jantar Mantar. We are protesting for them from Mumbai. We will get justice. We will make Dharmendra Pradhan resign, and we will have justice for the students who have died. Ensure that the education system is fixed. Inqilab! Inqilab! We only support पार्टी दैट इज बैडी जनता पार्टी. चुपचाप से रिजाइन दे दो. इनकलाब इनकलाब. या खऱ्या अर्थाने एक मिनिट, मोदी जी मेलोडी जी की लो, हमारी नहीं. तुम्हाला आता जस्टिस द्यावाच लागेल, कारण की स्टुडंट लोक खूप भडकलेत. याच्या पुढे तुम्ही लाठीचार्ज वगैरे एवढे त्यांचे डोके फोडतायत, तर तुम्हाला कारण काय आहे? आम्ही काय तलवार घेऊन उतरलोय का रस्त्यावरती तुम्हाला मारण्यासाठी? आम्ही फक्त एवढंच, एज्युकेशनची जस्टिस पाहिजे फक्त आम्हाला, फक्त तेवढंच. आम्ही एवढं बोलतोय आणि तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज करता, डोकं फोडतात. एवढी तर तुम्हाला अक्कल आहे ना, तुम्ही सरकार चालवतात ना, मग काय तुम्हाला एवढी अक्कल नाही? एवढ्या मुलं तुम्हाला दिसत नाही का? आम्ही सुद्धा भरतीची प्रॅक्टिस करतो. आम्ही काय करायचं मग? आम्ही असा पोलीस बनायचं का? बेंचर असा पोलीस बनायचं? या तीव्र भावना ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत, आणि त्याच भावना प्रकट करण्यासाठी ते रस्त्यावरती उतरले आहेत. एकंदरीत जर बघितलं तर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि प्रधानमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा भावना ज्या आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी करतायत. मोठ्या संख्येने अद्यापही विद्यार्थी जे आहेत ते बोलतात. त्याचमुळे अजून देखील जे आहेत विद्यार्थी आहेत, I just want to say that the chai wala will never understand the student of pain of student life. The chai wala will never understand. मोदी साला चोर है, वो स्टूडेंट की लाइफ. एक नज्म है कि सब याद रखा जाएगा, सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा. याद रखा जाएगा कि किस तरह से हमने वतन को जोड़ने की कोशिश की, और याद रखा जाएगा कि किस तरह से तुमने वतन को तोड़ने की साजिश की. सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा. इनकलाब! जय 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 भीम. स्टूडेंट के साथ ऐसा नहीं करना चाहिए था. स्टूडेंट के साथ ऐसा नहीं करना चाहिए था मोदी जी, वरना रिजाइन देना पड़ेगा आपको. अब एजुकेशन मिनिस्टर एजुकेशन संभालने के लिए एजुकेटेड है क्या? नहीं. एजुकेशन मिनिस्टर से एक ही क्वेश्चन है, एजुकेशन संभालने के लिए एजुकेटेड है क्या? नाही. एकंदरीत जर बघितलं तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या भावना या तीव्र आहेत, आणि त्यामुळेच आपण सगळ्या विद्यार्थ्यांच्या भावना या ठिकाणी घेतोय, आणि त्यामुळेच एकंदरीत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर घेतला पाहिजे, अशा
तीव्र भावना ज्या आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी करतायत. घोषणा ज्या आहेत ते सातत्याने देत आहेत. घोषणा कुठे थांबत नाहीत आणि त्यामुळे येत्या काळामध्ये कशा पद्धतीने शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन विनोद मनीष गावडे, लोकशाही मराठी, मुंबई. आपण पाहतोय शिवाजी पार्कात झेंझींचं आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात हे झेंझे आता सरकारला प्रश्न करतायत. आपल्या तीव्र भावना आक्रमक होऊन प्रश्न करतायत सरकारला. आपण हे आंदोलन आता पाहतोय. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आता मुंबईत देखील आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जोर आता इथल्या विद्यार्थ्यांनी धरलेला आहे. आपण हे दृश्य पाहतोय. मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येनं आता विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. आपल्या तीव्र भावना त्या प्रश्नांच्या माध्यमातून ते विचारतायत, सरकारला सवाल करतायत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कधी होणार असा सवाल देखील हे विद्यार्थी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राष्ट्रगीत म्हणत सरकारच्या भूमिकेचा निषेध हे विद्यार्थी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हातात तिरंगा फलक घेत जोरदार आक्रमक होत हे आंदोलन सध्या शिवाजी पार्कात सुरू आहे. यावर आपलं लक्ष राहिलंच. मात्र बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. छत्रपती शिवाजी पार्कात तिरंगा आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथे सहभागी झालेत. झेंझींचा सहभाग आपल्याला दिसतो. एव्हेंजर्स बनून देखील काही विद्यार्थी इथे उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजकीय मंडळीसहित कलाकार मंडळी देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. मकरंद देशपांडे, अतुल कुलकर्णी यांनी देखील या आंदोलनाला सहभाग दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळाला. राष्ट्रगीत म्हणत सरकारच्या भूमिकेचा निषेध केलेला आहे. एकच प्रमुख मागणी आहे विद्यार्थ्यांची. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मुख्य मागणी या विद्यार्थ्यांची आहे. आणि या मागणीकरता हजारोच्या संख्येनं विद्यार्थी आता रस्त्यावर उतरलेले आहेत. खरं तर जंतर मंतरवर सुरू झालेल्या या आंदोलनाचा प्रवास आता मुंबईत देखील सुरू आहे. राज्यातील ठिकठिकाणी आपण हे आंदोलन पाहतोय. राज्यातील ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. सरकारला सवाल करतायत. मोठ्या मोठ्या आपले प्रश्न, आपल्या ज्या भावना आहेत त्या तीव्र शब्दात मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुसते विद्यार्थीच नाही तर विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईतील शिवाजी पार्कात हे तिरंगा आंदोलन सध्या सुरू आहे. अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सध्या सुरू आहे. आपण हे पाहतोय. आदित्य ठाकरे हे विद्यार्थ्यांना संबोधन करतायत. आपण हे दृश्य पाहतोय. एका ठिकाणी पुण्याचे दृश्य आपण पाहतोय. पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आंदोलनात. तर दुसरीकडे शिवाजी पार्कातले देखील आपण दृश्य पाहतो आहोत. आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, संबोधन करतायत त्यांच्याशी. तेही आंदोलन आपण पाहतोच आहोत. दुसरीकडे पुण्यात देखील तीच परिस्थिती आहे. पुण्यात देखील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. हातात तिरंगा घेत जोरदार घोषणाबाजी करतायत. तर दुसरीकडे शिवाजी पार्कात देखील आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. आपण जाऊया. आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत शिवाजी पार्कातून. मनीष, आपण पाहतोय कशा आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा नेमका काय असणार आहे? आपण पाहतोय मुंबईतील शिवाजी पार्कात तिरंगा आंदोलन सध्या सुरू आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवाजी पार्कात तसंच पुण्यात देखील आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी या खरं तर आंदोलनातून उमटताना दिसून येतेय.
जंतर मंतरवर खरं तर या आंदोलनाला सुरुवात झाली. तिथे आपण पाहिलं पोलिसांनी विद्यार्थ्यांची झटापट झाली. या झटापटीमध्ये अनेक विद्यार्थी हे जखमी झाले. त्यानंतर अनेक कलाकार किंवा राजकीय मंडळींनी देखील जंतर मंतरवर जाऊन त्यांची भेट घेतली. खरं तर आज 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं. मात्र उपोषण मागे घेतलं असलं तरी सुद्धा हे आंदोलन असंच पुढे ठाम की तरुण मुलं आलेली आहेत, दहशतवादी नाही आहेत. ब्रिटिशला थांबवा, सगळ्यांना आंदोलन करू द्या. सगळे थोडी मोकळी व्हा, थोडी संघटित नका होऊ, थोडी मोकळी जागा घ्या, मोकळी जागा घ्या. ब्रीथ ब्रीथ, थोडं मोठं व्हा, थोडं मोठं व्हा, पसरा सगळे. थोडे फैल जाओ, फैल जाओ, फैल जाओ, थोडे फैल जाओ, फैल जाओ, दूर जाओ. कोई भी अगर किसी को धमकाएगा नहीं है तो हम कल जिसने उस महिला को छेड़ा है, हाथ लगाया, उसके घर जाएंगे. कोई चलेगा नहीं. कोई भी बंदी का काम होता है तिरंगे का रक्षण करना. जिस जिसके हाथ में तिरंगा है, देश प्रेम है, कोई किसी को लाठी नहीं मारेगा. फैल जाओ सब लोग, थोड़े फैल जाओ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.